कोल्हापूर महापालिकेच्या नळामधून पांढऱ्या रंगाचं पाणी येत आहे। नळ सुरू करताच पाण्यासोबत वाफेसारखा धूर येत आहे। पाण्याचा रंग आणि स्वरूप बदलल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। नेमकं कारण अस्पष्ट आहे। पालिकेकडून तपासाची अपेक्षा आहे। पाणी सुरक्षित आहे का? नागरिकांनी प्रशासनाला असा सवाल उपस्थित केलाय। तिथे पण अशाच प्रकारचं पाणी त्यांनी आतनं पहिल्यांदाच असं काहीतरी मी बघतोय। सो प्लीज कोणाला काही माहिती असेल तर सांगा। कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग याबद्दल काही तुमचं म्हणणं असेल तर सांगा। हे धोका सो हे आज कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचं दुधाळ असं पाणी यायला लागले। हा फ्रेश पाण्याचा नळ आहे आणि हे वरचं टाकीच आहे। तर हे असं इथं दिसाले। मी आता बाहेर जाऊन पण चेक करतो, तिथे पण अशाच प्रकारचं पाणी आहे। त्यांनी आतनं पहिल्यांदाच असं काहीतरी मी बघतोय। सो प्लीज कोणाला काही माहिती असेल तर सांगा। कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग याबद्दल काही तुमचं म्हणणं असेल तर सांगा। हे धोका सो हे आज कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचं दुधाळ असं पाणी यायला लागले। हा फ्रेश पाण्याचा नळ आहे आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, एकतर कोल्हापूर पाणीदार जिल्हा आणि इतकं पाणी असूनही अशुद्ध पाणी म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे रणीवर। कुठल्या दिशेने तपास होणार आहे आता या पाण्यासंदर्भात? श्रद्धा, नेमकं हे पाणी दूषित आहे की यामध्ये काही रासायनिक प्रक्रिया जी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केली जाते ती या प्रमाण जास्त असल्यामुळे हे झाले, हे आता शोधण्याची गरज आहे। नेमकी याची सायंटिफिक कारणं देखील काय आहेत हे तज्ज्ञांकडून देखील जाणून घेण्याची गरज आहे। पाण्यामध्ये जर वाफेचं प्रमाण किंवा हवेचं प्रमाण जास्त असेल तरी देखील असं होतं असं अनेकांचं आता म्हणणं सध्या समोर येते। मात्र हे अगदीच आपण बघितलं तर नळाला पाणी जेव्हा सोडलं जातं तेव्हा पूर्ण पाणी जे आहे ते पांढऱ्या रंगाचं येतं आणि नळ सुरू केल्यानंतर वाफेसारखा हा धूर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे या पाण्याचा रंग आणि स्वरूप बदलल्यामुळे या नागरिकांमधून संभ्रम जो येतो आणि चिंता देखील व्यक्त केली जाते। शिवाय महानगरपालिका हे सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर या संदर्भातलं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय हे पाणी खरंच शुद्ध आहे की त्या ठिकाणी काही पाण्यामध्ये कुठले पदार्थ मिसळले गेलेले आहेत का हे देखील तपासणं गरजेचं आहे। आणि निश्चितच या संदर्भात आणखी कोणती माहिती जी आहे ते समोर येते आणि हे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का किंवा यामध्ये काही धोकादायक पाणी बनलेलं आहे का हे पण पाहणं आता पुढच्या काळात गरजेचं असणार आहे। अजूनही नळाला अशाच आशयाचं पाणी येतंय का? श्रद्धा, रात्रीपासून हे नळाला पाणी एका नागरिकाचे येत होतं। कोल्हापुरातील एक इन्फ्लुएन्सर आहे योगेश खोत, त्यांच्या घरीच हे पाणी येत होतं। सुरुवातीला त्यांना आपल्या घरामध्ये असलेल्या नळाला पाहिलं, त्या ठिकाणी तशा पद्धतीचं पाणी आलं। मात्र बाहेर देखील त्यांचा एक नळ होता घराच्या अगदी बाहेर, तिथं देखील जाऊन त्यानं तपासल्यानंतर त्याला देखील अशीच परिस्थिती दिसली। त्यामुळं त्याला याचं सायंटिफिक रिझन माहीत नसल्यामुळे त्यानं हा व्हिडिओ जो आहे तो आपल्यापर्यंत शेअर केला आणि आपण आता महानगरपालिकेला आणि अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतो की अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते कोल्हापुरात एका नळाला येतंय। नेमकीची सायंटिफिक कारणं काय आहेत हे समोर येणं गरजेचं आहे किंवा हे शुद्ध आहे का किंवा अशुद्ध असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आता ही कार्यवाही होणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। नाही, बरोबर आहे। जरी काही प्रक्रिया केली गेली असेल किंवा करण्यात आलेली असेल तरी पण ॲटलिस्ट नोटिफाय म्हणजे पूर्व सूचना देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की अगेन पाण्याचा प्रश्न म्हणजे आरोग्याचा प्रश्न। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शेखर। Thank you.